महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोल्हापुरात भात लावणीच्या कामाने घेतला वेग। यावर्षी पावसाळा लांबल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाने आगमन केल्यानंतर महाड पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पेरणीहून 1 महिना झाला असताना आता भात पिके लावणी योग्य झाल्याने भात लावण्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे। गेले महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे महाड तालुक्यात सरासरी 1700 मिलीमीटरपेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पोलादपूर तालुक्यात पाऊस सरासरी 2000 मिलीमीटरच्या टप्प्यावर आला आहे। यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी सध्या पाऊस समाधानकारक सुरू असल्याने शेतातील तळवे आवणं भात पीक लावणी योग्य झाल्याने शेतकरी वर्ग भात लावणीच्या कामात गुंतला आहे। शेतीची कामे सुरू असल्यामुळे महाड पोलादपूर बाजारपेठेतही खरेदीसाठी सुखसुखाट दिसून येत आहे। ग्रामीण भागात भात लावणीसाठी बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी करत भात लावणी केली जाते, त्यातच मजुरांची कमी जाणू लागली आहे। शेतकरी कुटुंबाला शेती कामात गुंतून राहावे लागते। सध्या पाऊस मुबलक प्रमाणात बरसत असल्याने लावणीच्या कामांना वेग धरला असून पारंपरिक भात लागवडीमुळे भाताचे उत्पादन कमी होत चालले आहे। शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत नाही। शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला चालना मिळावी यासाठी कृषी विभागाने आधुनिक भात लागवडीवर भर द्यावी असे मत येथील शेतकरी व्यक्त करत आहेत। बैलजोडीचा सांभाळ करणं अवघड होत असून बैलजोडीच्या किमतीही आवाक्याबाहेर आहे। मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे। शेती कामासाठी लागणाऱ्या लाकडी अवजारांच्या किमती दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने ग्रामीण भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर शेतीची कामे होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे। त्यामुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्याच्या कामाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे। मात्र लाकडी अवजारांना ब्रेक लागला असे म्हटल्यास वावगे ठरू नये। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।